नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC बाय दीपक या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण फेब्रुवारी 2026 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता पहिला प्रश्न बघा काय. घटनेच्या कलम 87(1) मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणाऱ्या पहिल्या अधिवेशनात तसेच दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाची तरतूद आहे. आता या राष्ट्रपतीचे अभिभाषण ह्याचं कलम कुठलं आहे तर 87(1) हे कलम आहे. तर याच्यामध्ये बघा कधी अभिभाषण करतात राष्ट्रपती, तर ज्यावेळेस निवडणूक होते लोकसभेची त्यावेळेस निवडणुकीच्या पहिल्या अधिवेशनात ते भाषण करतात आणि दरवर्षीचं जे पहिलं अधिवेशन असतं त्याच्या सुरुवातीलाच फक्त राष्ट्रपती अभिभाषण करतात. म्हणजे याच्यामध्ये पहिला पॉईंट आपला बरोबर आहे. ब मध्ये काय बघा, राज्य विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्या आणि दरवर्षी पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाच्या घटनेच्या 176(1) मध्ये तरतूद आहे. ती घटनांवर तरतूद असल्याने टाळता येत नाही. हे पण बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय बघा, राज्यपालाचे अभिभाषण काय 176(1) मध्ये दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे ते पण राष्ट्रपतीसारखंच आहे. राष्ट्रपतीचे कधी कोणतं कलम आहे 87(1) मध्ये, राज्यपाल 176(1) मध्ये. आता याच्यामध्ये राज्यपाल पण निवडणुकीनंतर जे पहिलं अधिवेशन असतं त्याच्या सुरुवातीचं भाषण आणि दरवर्षीचं जे सुरुवातीचं पहिलं अधिवेशन असतं त्याच्यामध्ये राष्ट्रपती अभिभाषण करतात. याच्यामध्ये ब पण आपलं बरोबर आहे. संसदेत राष्ट्रपती तर विधिमंडळात राज्यपाल मंत्रिमंडळाने तयार केलेले अभिभाषण वाचणे बंधनकारक असते. हे पण बरोबर आहे. मंत्रिमंडळाने तयार केलेला अभिभाषणाचा मसुदा राज्यपालांकडे आधी पाठवलेला जातो. राज्यपालांकडे सचिवालय या मसुद्याचा अभ्यास करते. मंत्रिमंडळाने तयार केलेल्या भाषणात राज्यपालांना बदल करता येत नाही. हे पण बरोबर आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला योग्य आपल्याला विचारलेलं आहे. तर योग्य काय अ, ब, क, ड आपलं योग्य आन्सर असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघा काय. देशाच्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचे चित्ररथाने राज्यांच्या गटात कितवे क्रमांक पटकावलेले आहे. आता जो म्हणजे प्रजासत्ताक दिनी जो कर्तव्यपथावर जे काय संचलन होत असते त्याच्यामध्ये आपलं कुठलं होतं, त्या संचलनात गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक हा चित्ररथ होता महाराष्ट्राचा. तर त्या गटात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक पटकावलेला आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावलेला आहे. 3 नंबरचा प्रश्न बघा. कर्तव्यपथावरील चित्ररथामध्ये आतापर्यंत महाराष्ट्राने किती वेळा पहिले पारितोषिक पटकावलेले आहे, तर एकूण 8 वेळा आपण पहिले पारितोषिक मिळवलेले आहे. आणि 2026ला कुठले गणेशोत्सव हा चित्ररथ होता. गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. 4 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्राचे गृहसचिवपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे, तर मनीषा म्हैसकर यांची महाराष्ट्राचे गृहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे. महिला एकेरीमध्ये एलिना रायबाकिना आणि पुरुषमध्ये कार्लोस अल्काराज. म्हणजे आता 15 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्याची बंदी खालीलपैकी कोणत्या देशाने केलेली आहे, तर फ्रान्स या देशाने. आणि 16 वर्षाखालील म्हणलं तर ऑस्ट्रेलिया या देशाने केलेली आहे सोशल मीडियावर बंदी. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवण्यास पात्र ठरणाऱ्या पहिला महिला कोण आहेत, तर कॅप्टन हंसजा शर्मा आहेत. रुद्र सशस्त्र हेलिकॉप्टर उडवणाऱ्या पहिला महिला आहेत. आता पुढचा प्रश्न बघा. हॉकी आशिया कप 2025चा पुरुष कोणी जिंकलेला आहे, तर आपल्या भारत या देशाने हा जिंकलेला आहे. भारताचे पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी बांधण्यासाठी कोणत्या राज्याने संयुक्त अरब अमिरातीसोबत भागीदारी केलेली आहे. म्हणजे UAE सोबत भागीदारी करणारे कोणते राज्य आहे कशासाठी, नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी बांधण्यासाठी, तर आपले तेलंगणा राज्याने UAE सोबत हा करार केलेला आहे. भारताचे दुसरे सघन प्रजनन ज्ञान केंद्र कोठे उभारले गेलेले आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्यात. इंटेन्सिव्ह ब्रीडिंग नॉलेज सेंटर आपल्या महाराष्ट्र राज्यात उभारले गेलेले आहे. आता पुढचा प्रश्न बघा. कर्नल सोफिया कुरेशी यांना 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या सन्मानित कोणत्या पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता तुम्हाला माहीत असेल कर्नल सोफिया कुरेशी कोण आहे, तर ऑपरेशन सिंदूरमध्ये जे ऑपरेशन सिंदूरला बोलवतो आपण त्याच्यामध्ये यांचा सहभाग होता. तर त्यांना कोणत्या विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात आलेले आहे,
भारतातील पहिले एकात्मिक खाजगी उत्पादन युनिट कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर गुजरात या राज्यात एकात्मिक खाजगी युनिट सुरू करण्यात आलेले. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा 13 नंबरचा. ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. कशाचा? कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला. आता ब्राह्मण समाजासाठी कोणतं महामंडळ आहे? परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे. कुठलं? परशुराम आर्थिक विकास महामंडळ. याच्यामध्ये काय त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला आहे. सध्या त्याचे अध्यक्ष कोण आहे? आशिष दामले हे अध्यक्ष आहे. याच्यामध्ये दोन्ही योग्य आहे. खालीपैकी कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी 2026 हे कृषी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे? कोणत्या राज्याच्या राज्यपालांनी? आता मध्य प्रदेशने हे काय 2026 हे कृषी वर्ष म्हणून घोषित केलेले आहे. देशातील पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात कधी करण्यात आली? 15 नंबरचा प्रश्न. तर 1969 मध्ये आपल्या देशात अणुऊर्जा प्रकल्पाची सुरुवात कोणाच्या सहाय्याने? अमेरिकेच्या सहाय्याने करण्यात आली होती. पहिला प्रकल्प कुठं? तारापूर येथे आपल्या महाराष्ट्रातच उभा करण्यात आलेला होता. राज्य न्याय स्टार्टअप संख्या सर्वाधिक कुठले? आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने IMF 2025 आर्थिक वर्षासाठी भारताचा GDP वाढीचा अंदाज कोणत्या पातळीवर वाढवलेला आहे? तर IMFने काय आपला GDP वाढीचा अंदाज किती सांगितलेला आहे? तर 7.3%. सध्या भारतात रामस्थळांची संख्या, आता ही संख्या फेब्रुवारी 2026 पर्यंत 98 होती, बरोबर आहे. आता 101च्या आसपास झालेली आहे. 101. सध्या चर्चेत असणारे 4 स्टार डेस्टिनी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर आपले जे जनरल मुकुंद नरवणे यांचं हे 4 स्टार डेस्टिनी हे आत्मचरित्र आहे. 2026चा ऑस्ट्रेलियन ओपन हे पुरुष एकेरीचा विजेतेपद कोण आहे? तर कार्लोस अल्कराज. ऑप्शन क्रमांक 2. कार्लोस अल्कराज ह्या पुरुष विजेता आहे. आणि महिलामध्ये रायबाकिना. 2026च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी म्हणजे T20 वर्ल्ड कपसाठी ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत? रोहित शर्मा हा 2026च्या T20चा ब्रँड अँबॅसेडर होता. मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर गुजरात या राज्यात ही मुख्यमंत्री ग्रामोत्थान योजना सुरू करण्यात आलेली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2026 रोजी संसदेत 2026-27 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पाचे मुख्य ब्रीदवाक्य काय होते? तर विकसित भारत हे याचं ब्रीदवाक्य होतं. काय? विकसित भारत. ऑप्शन क्रमांक 2 आपला आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. WPL महिला प्रीमियर लीग 2026 विजेता संघ कोणता? तर 2026 म्हणजे वुमन्स प्रीमियर लीगचा विजेता कोण आहे? RCB. आता WPL ची सुरुवात झाली 2023ला. पहिला विजेता होता मुंबई. नंतर 24ला कोण होता? RCB. नंतर 25ला मुंबई आणि 26ला नंतर RCB विजय आहे. भारतीय रेल्वेने कोठे भारताची पहिली LNG डिझेल ड्युअल फ्युअल डेमो ट्रेन सुरू केलेली आहे? तर साबरमती अहमदाबाद या ठिकाणी ही ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे. आता मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदी आता हेमंत सोरेन यांनी राजीनामा दिला. नंतर खेमचंद सिंह यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. आता परत कोणाची निवड झाली? तर नंतर अजून हेमंत सोरेन यांचीच निवड झालेली आहे. त्यामुळे इथं ही दुरुस्ती करून घ्या. मणिपूरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री निमचा केपगेन हे आहेत. तर यावेळेस ही कधी फेब्रुवारीमधली घटना, त्यामुळं हे आपण आता हे यांच्या ऑगस्टमध्ये पाहतोय. आता ही फेब्रुवारीमध्ये खेमचंद सिंह होते. आता नंतर परत हेमंत सोरेन इथं आलेले आहेत. पुणे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रसिद्धी झोतात असलेल्या भारतीय शिक्षिका व सामाजिक कार्यकर्ता रुबल नागी यांना जागतिक शिक्षक पुरस्कार कोणाला? रुबल नागी यांना जागतिक शिक्षक पुरस्कार दिलेला आहे. $10 लाख या पुरस्काराचे स्वरूप आहे. दुबईतील एका परिषदेमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये दोन्ही योग्य आहे. आता पहिला पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर डिसले गुरुजींना. आता कोणाला मिळाला? रुबल नागी यांना. अटल निवृत्ती योजनेला आर्थिक वर्ष कधीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे? तर
30/31पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं आन्सर असणार आहे. मुलांच्या मूलभूत हक्क म्हणून हवामान कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी भारताचा पहिला शहर उपक्रम कोठे आयोजित केला जाईल? तर मुंबई या ठिकाणी हा उपक्रम आयोजित केला जाईल. भारताचा पहिला शहर उपक्रम. भारत श्रीलंका आणि कोणत्या देशादरम्यान 17वा त्रिपक्षीय तटरक्षक दलाचा सराव दोस्ती 17. आता जो आपले सराव होते त्रिपक्षीय किंवा द्विपक्षीय, तर याच्यामध्ये दोस्ती 17मध्ये कोणकोणत्या देशाचा समावेश आहे? इथं भारत, श्रीलंका आणि तिसरा कोणता देश आहे? तर मालदीव. मालदीव या देशासोबत आपला त्रिपक्षीय तटरक्षक दलाचा सराव होत असतो. आदिवासी उपचार करण्यासाठी भारताचा पहिला राष्ट्रीय क्षमता निर्माण कार्यक्रम हैदराबाद येथे आयोजित करण्यात आला होता. भारताचा पहिला नमो पुस्तक महोत्सव दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. याच्यामध्ये दोन्ही योग्य आहे. राष्ट्रीय क्षमता कार्यक्रम हैदराबाद येथे आणि नमो पुस्तक महोत्सव दिल्ली येथे. पुढचा प्रश्न बघा काय. सध्या चर्चामध्ये असणारे दलाई लामा यांना 2026 कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर त्यांना ग्रॅमी पुरस्कार भेटलेला आहे 2026 ऑप्शन क्रमांक 3. महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते? नाशिकराव तेरपुडे. आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? सुनेत्रा पवार. म्हणजे याच्यामध्ये दोन्ही योग्य आहे. भारतामध्ये खालीलपैकी कधीपर्यंत मलेरियाचे हिवताप म्हणजे मलेरियाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे? तर 2030पर्यंत आपण मलेरियाचे उच्चाटन करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले भारतानं. पुढचा प्रश्न बघा. भारताने 19 वर्षाखाली विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खालीलपैकी कोणत्या संघाचा पराभव केला? याच्यामध्ये काय अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये काय भारत जिंकलेला नाही. उपविजेता कोण होता? इंग्लंड. तर याच्यामध्ये कोणत्या संघाचा पराभव? इंग्लंडचा आपण पराभव केला होता. वैभव सूर्यवंशीनं त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे खेळी केली होती. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन 17 फेब्रुवारीपासून 3 दिवसाच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशनचे उद्घाटन करण्यासाठी मोदी आणि मॅक्रॉन मुंबईत येणार आहेत. भारत दौऱ्यावर ते EIMTech समिटला उपस्थित राहणार आहेत. याच्यामध्ये काय सर्व योग्य आहे. भारतातील पहिला सेंट्रल बँक डिजिटल चलनावर आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीची सुरुवात कुठे करण्यात आली? सेंट्रल बँक डिजिटल चलनावर आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली गांधीनगर गुजरात या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील पहिले जातमुक्त गाव सौंदाळा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. कुठलं गाव? सौंदाळा हे गाव आहे जातमुक्त गाव. आसाम राज्यातील मोशन बायपासवरील आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. ऑप्शन क्रमांक 3. भ्रष्टाचार धारण निर्देशांक 2025 भारताचे स्थान किती होते? तर 91 नंबरला होता आपला भारत देश. पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कुठले? केरळ. ऑप्शन क्रमांक 2. राज्यस्तरीय पक्षी ॲटलास प्रकाशित करणारे गोवा हे कितवे राज्य आहे? तर गोवा हे दुसरे राज्य आहे. पहिले केरळ राज्य आहे. भारतात फेब्रुवारी 2026 नुसार खालीलपैकी किती राज्यात महिला उपमुख्यमंत्री आहेत? तर किती राज्यात आहेत भारतात महिला उपमुख्यमंत्री? तर 4 राज्यात. ते राज्य कुठले? महाराष्ट्र, राजस्थान, मणिपूर आणि ओडिसा हे 4 राज्य आहेत. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 भारताची पासपोर्ट रँकिंग किती आहे? तर 75 2026 किती पासपोर्ट रँकिंग? 75 नंबरला आपला भारत देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 13 फेब्रुवारी 2026 रोजी नव्या पंतप्रधान कार्यालय म्हणजे सेवा तीर्थ या प्रशासकीय संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. आता पंतप्रधान कार्यालयाचे नवीन नाव काय? सेवा तीर्थ. सेवा तीर्थ हे नाव आहे. या कार्यालयाच्या कामाचा श्रेय गणेश करताना मोदी यांनी 4 महत्त्वपूर्ण निर्णयावर स्वाक्षरी केली. या संकुलाच्या भिंतीवरील पट्टिकेवर देवनागरी लिपीत सेवा तीर्थ हे नाव व त्याखाली नागरिक देवो भव असे ब्रीदवाक्य कोरलेले आहे. याच्यामध्ये योग्य काय? वरील सर्वच योग्य आहे. पुढचा प्रश्न बघा. महानगरपालिका आणि त्यांचे महापौर. आता याच्यामध्ये बघा पुण्यात कोण आहे? मंजुषा नागपुरे. मीराबाई दल डिंपल मेहता आहेत. पिंपरी चिंचवडला रवी लांडगे. ठाण्यात शर्मिला पिंपोळकर. म्हणजे 1, 2, 3, 4 ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर आहे.
शेतकरी आत्महत्या रोखण्यास टास्क फोर्स स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र. टास्क फोर्स स्थापन करणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे. श्वेतक्रांती 2.0 हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? श्वेतक्रांती कशाशी संबंधित आहे? दुग्ध व्यवसायाशी संबंधित आहे. 6वी राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषदेचे आयोजन फेब्रुवारी 2026 मध्ये खालीलपैकी कोठे करण्यात आले होते? कुठली राष्ट्रीय पीक पोषण शिखर परिषद? मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पार्ट 1 मध्ये 1 ते 50 पर्यंत क्वेश्चन फेब्रुवारी 2026 कव्हर केले आहेत. पार्ट 2 मध्ये आपण 51 ते 100 पर्यंतचे क्वेश्चन कव्हर करणार आहोत. तर सर्वांना